नमस्कार मित्रांनो. पारू 5 ऑक्टोबर भागामध्ये अहिल्याला सारखं पारूचं बोलणं आठवतं. गावातले लोक त्यांना लई मानतात, पण प्रीतम सर आणि आदित्य सरांमध्ये त्यांनीच आडकाठी आणली. तेवढे श्रीकांत येऊन म्हणतो, अहिल्या नको जास्त त्रास करून घेऊ, शांत हो जरा. अहिल्या म्हणते, मी शांतच आहे श्रीकांत. आपली मुलं दादाला भेटून आले, ते त्यांच्या मामाच्या गावात होते याची त्यांना कल्पना पण नाही आहे. याचा आनंद मानू की सयाजी दादा बदलला याचं दुःख मानू? मला मान्य आहे, मी त्याला खूप मनस्ताप दिला. त्यांनी ओळखलं असेल का ही माझीच मुलं आहे, आणि म्हणून त्याने त्यांना हकललं नसेल ना. जेव्हा आदित्य आणि प्रीतमला माझ्याबद्दल कळेल, मी घेतलेल्या निर्णयाबद्दल कळेल, तेव्हा त्यांना काय वाटेल? ते माझा तिरस्कार नाही करणार ना. श्रीकांत म्हणतो, अहिल्या त्यावेळेस जे योग्य होतं तेच तू केलं ना. हे बघ, तुझा हेतू वाईट नव्हता. अहिल्या म्हणते, श्रीकांत काळाचं चक्र पूर्ण झालं ना. 20 वर्षापूर्वी मी माझ्या इच्छेने त्या गावाबाहेर पडले होते, आणि माझ्या चुकांची शिक्षा आज माझ्या मुलांना भोगावी लागली. त्यावेळेस मी बहीण म्हणून कमी पडलेस, पण आज मी माझ्या मुलांच्या नजरेत आई म्हणून कमी पडले का रे? श्रीकांत म्हणतो, अहिल्या त्यावेळेस तू दादासाठी निर्णय घेतला होता, आणि कधीकधी आपल्याला असे निर्णय घ्यावे लागतात. हे बघ, ती आपली मुलं आहेत. तुझ्यापेक्षा जगामध्ये त्यांचा कुणावर विश्वास नाही आहे. पण हे बघ, तू पारूवरती हात उचलायला नको होता. जे घडलं तेच तिने सांगितलं. तिला कुठे माहिती आहे सया दादाची बहीण तूच आहेस. पारू किचनमध्ये असते, पण तिला सारखं आदित्याबरोबर गावाकडचा प्रसंग आठवतो. तेवढे ताईला म्हणते, पारू रागवलीस? ती नाही देवी आई, असं काहीच नाही. आईला म्हणते, तू सया दादाबद्दल वाईट बोलत होती ते मला सहन नाही झालं. सॉरी. पारू म्हणते, सया दादा म्हणजे ते ज्या मुलीबद्दल बोलत होते त्या तुम्ही आहात? म्हणजे तुम्ही त्यांची बहीण? आता आईला मान हलवते आणि म्हणते, पारू तुम्हाला खूप मानतेस ना. उद्या माझ्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल तर? पारू म्हणते, जीव घेईल त्यांचा. देवई तुम्हाला माहिती आहे तुम्ही माझ्या दिवी आहात. आईला म्हणते, सयादादा माझ्यासाठी तसाच आहे, माझा देव. पारू म्हणते, अहो पण ते तुमच्याबद्दल आईला म्हणते वाईट बोलत होता. पारू तो त्याच्या जागेवर अगदी बरोबर आहे. मी त्याला खूप त्रास आणि खूप मनस्ताप दिला, त्यामुळे त्याच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल तर ते मला चालणार नाही. तू पण बोलू नको हां. पारू म्हणते, माफ करा. आईला जायला लागते. पारू म्हणते, दिवी आई तुमच्या भावावर तुमचा खूप जीव आहे ना. माझं तुमच्यामध्ये काय घडलं? तुमच्यात एवढा दुरावा आला? पण आईला काहीच बोलत नाही आणि निघून जाते. पारू म्हणते, काहीच उपयोग झाला नाही. त्या दोघांमध्ये नक्की काय घडलं हे कळालंच नाही. प्रीतम एकटाच असतो. तेवढ्यात दिशा येते आणि म्हणते, प्रीत बेबी काय करतोस तू? तुला डिझायनर भेटले? प्रीत बेबी तू तयार आहेस ना? तो जायला लागतो. ती ओढून म्हणते, ए हा काय माझे? ओ तुला काय वाटलं? मगाशी तुझी आई बडबड करून गेली आणि मी बदलली असेल? ए मला काही फरक नाही पडत हा. एकदा लग्न होऊन जाऊ दे, मग तुझी लाईफ बर्बाद करून टाकणार मी. चुटकी वाजवत आणि बोट दाखवत म्हणते, नाही तुला माझ्या पायाखाली ठेवलं ना तर नाव दिशा नाही लावणार. आणि तुझं गावाकडं जे काही प्रकरण सुरू होतं फालतू प्रेम त्या सर्वण प्रियासोबत, ते विसरायचं आता. काय रे त्रास होतो विसरायला? पण विसरावं तर लागणारच, कारण तू तुझा पास्ट आहे आणि मी प्रेझेंट आहे आणि फ्युचर. आणि तुझं फ्युचर कसं बर्बाद करता येईल ते मी व्यवस्थित बघेल. तुला कुत्रा बनवून ठेवणार. रोज थोडं थोडं मरशील तू, थोडं थोडं. तुला डेमो बघायचा? प्रीत बेबी माझा हिल्स जरा सरळ करून ठेवशील? त्याचा हात पकडून म्हणते, कळत नाही एकदा सांगितलेलं? चल सरळ कर. प्रीतम आता सरळ करतो. त्याला प्रिया आठवते. दिशा म्हणते, इकडान मला घालायची आहेत. ती तिची मान पकडते आणि ओढते आणि म्हणते, बाकीची लाईफ तू इमॅजिन पण करू शकणार नाही. मी तुला डेमो देते ना. तू रोज सकाळी उठशील आणि म्हणशील माझी गुड मॉर्निंग झाली, पण नाही, तुझी बॅड मॉर्निंग असेल. तुला रोज सकाळी प्रश्न पडेल, अरे यार का उजाडला नवीन दिवस? तुला असा प्रश्न पडेल, मी दिवसभर काय करू? तू बेडबाहेर येणार नाही, पण मी तुझी वाईफ तुला उठवेल आणि तू दिवसभर काम करायला जेव्हा घराबाहेर पडशील ना, परत येताना तुला घरामध्ये एंटर करायला खूप भीती वाटणार. तुला खूप भूक लागलेली असेल, पण मी मनापासून तुला जीव पण देणार नाही. तुला रात्री झोपायचं असेल, पण मी झोपू देणार नाही. आणि तू हे सगळं कोणाशी शेअर पण करू शकणार नाही. तू हसू शकणार नाही, तू रडू शकणार नाही, आणि काही झालं ना तरी तू हे लग्न थांबू पण शकणार नाही.
तुझी ती चोमडी मैत्रीण, तिला सांगा मध्ये मध्ये करायचं नाही, नाहीतर तिचा काटा कधी आणि कुठे काढेल हे तुम्हालाही कळणार नाही. ते आता बरीच धमकी देत म्हणते, बाय प्रीत. दामिनी मोहनला म्हणते, मला एक कट फिलिंग येते. तो असायला लागतो. ती काय झालं? तो दागं गट फिलिंग. ती कट असू द्या नाहीतर गट, पण मला अशी फिलिंग येते लग्नामध्ये खूप मोठा धमाका होणार आहे. ती हळू बोलते, वहिनीला कळत नाही का? त्या नागिन घरात आणतायत. ती पहिल्यांदा वहिनीलाच डसणार. म्हणून म्हणते, मोठ्याने बोल ना. ती काहीच नाही, मी आल्या, सगळी जबाबदारी माझ्यावर आहे, अगदी लग्नाची. मीरा आणि दिशा दारातच उभा असतात. तेवढ्यात आदित्यची गाडी येते. ती आदित्य, मी केव्हापासून वाट बघते. आदित्य म्हणतो, का? ती का म्हणजे तू खूप दिवसातून ऑफिसला गेला होता ना, कसा होता तुझा दिवस? बरं झालं तू स्टुपिड मॅनेजरला काढून टाकलं, बावळट होता तो. आदित्य, मी ऐकलं मी केलेले सगळे चेंजेस आणि कॉन्ट्रॅक्ट तू कॅन्सल केले म्हणे. आदित्य जाताना म्हणतो, करेक्ट ऐकलं. ती काही रिझन? तर तू ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं ते एकही कंपनी योग्य तिची नव्हती, आणि त्यामधली एक कंपनी तर अशी होती ती त्याच दिवशी ओपन झाली होती. अशा कंपनीला तू कसं कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतेस? तुझं लग्न आहे ना, तू त्यावर फोकस कर. कंपनी बघायला आम्ही किर्लोस्कर आहोत ना. तो निघून जातो. मीरा म्हणते, दिशा आपल्याला काहीतरी करावं लागेल. हा आदित्य पुरता पेटून उठलाय. आय एम शुअर हा नक्की काहीतरी गडबड करणार. दिशा म्हणते, मॉम फक्त लग्न होऊ दे, मग या सगळ्यांना कशी लाईकीवर आणते ना ते बघच. आदित्य बेडरूममध्ये जातो आणि त्याला आठवतं दिशाने मिहीरला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं. तेवढ्यात पारू जेवणाचं ताट घेऊन येते. आदित्य म्हणतो, सगळे जेवले? ती होय. तो विचारतो, तू? ती नाही, घरी गेल्यावर जेवते. तो अगं मग माझ्याबरोबर तू पण जेव ना. पारू म्हणते, कसं जेवणार? आता तर तुम्ही माझे धनी पण नाहीत, उगाचच कोणी बघितलं तर प्रश्न विचारतील. आदित्य म्हणतो, मग माझं नाव सांग, ओके? तो तिला हाताला पकडतो आणि जेवायला बसवतो. आता त्याला आठवतं गावाकडचा प्रसंग. तो स्माईल करतो आणि आता पारूला घास भरवतो. आता पारू पण त्याला घास भरवते. तिला एकदम आठवतं, ती सर मी तुम्हाला सांगायचंच विसरले. तर तो काय? ती मला पुन्हा एकदा उद्या गावाकडे जावं लागेल, पुन्हा एकदा आबासाहेबांशी बोलावं लागेल. तो का? आई काही बोलली नाही का? ती नाही ना, त्यांच्याकडून काहीच कळालं नाही. काही करून उद्या गावाकडे जावंच लागणार. सर तुम्हाला ऑफिसमध्ये काही सापडलं का? आदित्य म्हणतो, हो, त्या दिशेने एका नवीन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. चौकशी केली तेव्हा कळालं तोच मुलगा आहे, मिहीर. पारू म्हणते, आदित्य सर तुम्ही त्या मिहीरकडे बघा, मी उद्या गावाकडे जाते. हे लगीन काही करून आपल्याला थांबवायलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? आता दिशाचं सत्य समोर यायलाच हवं का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.